हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आरी विथ विशू. मी आता तुम्हाला हे असं बॉर्डर लावून वर्क कसं करायचं ते सांगते. नवीन ट्रेंड निघाला ना, बॉर्डर लावून पण वर्क. पहिलं क्लॉथला ते बॉर्डर वर्क करण्यासाठी बॉर्डर क्लॉथवर, सिल्क क्लॉथवर शिवून घ्यावं. जर मशीन जरी नसेल तरी हातानं शिवून घ्यायचं. स्टार्टला थोडंसं बॉर्डर फोल्ड करून असे शिवून घ्यायचे, म्हणजे स्टिफ येते. म्हणजे आपण शिवताना मग फोल्ड करायची गरज पडणार नाही. त्यासाठी दोन साईडनं पण शिवून घ्यायचं थोडंसं. आपल्याला जेवढीपर्यंत बॉर्डर लावायचं तेवढी बॉर्डर कट करून घ्यायचं. कोणकोणती बॉर्डर मोठी पण असते आपल्या मनानुसार. असे फोल्ड केले मी. थोडंसं मिस्टेक झालं. फोल्ड जरी करणं गेलं, डायरेक्ट जरी असं ठेवून शिवला तरी चालते. कारण ते तिथं आपण स्टिचच करताना कसं आहे ब्लाऊज, ते कसं आहे एक्स्ट्रा क्लॉथ मार्जिनमध्ये निघून जाते. मशीनवर जरी मशीन नसला तरी आपण हातानं शिवून घेऊ शकता. असे हळूहळू शिवत घ्यायचे. मग नंतर ह्या साईडनं, म्हणजे सिल्क क्लॉथ असते ना, सिल्क क्लॉथ हे घसरून जाते मशीनवर. त्यासाठी व्यवस्थित ठेवून चांगलं दोन्ही हँडचं यूज करून असे मग शिवायचे. म्हणजे असं येत नाही, क्लॉथ खराब होत नाही, असं मुडता पडत नाही. वरून शिलाई घ्यायची. असा फोल्ड जरी केला नाही तरी चालते, असंच ठेवा, स्टिचमध्ये जाते. हेच तुम्हाला मी सुरुवातीला पण म्हणले होते ना. पहा, आता शिवल्यानंतर स्टिच केल्यानंतर कसा दिसतो, असा शिस्त. म्हणजे शिस्त ठेवून केलं ना तर असं वर येत नाही. छान. मग आता याला मी हर एक आता रिंग लावण्यासाठी म्हणून एक्स्ट्रा क्लॉथ शिलाई करून घेते. म्हणले तर आपण रिंग लावताना आपल्याला हँडवर वर्क करायचं तर ते सेंटरला येण्यासाठी दोरी लावण्याच्या ऐवजी मी आपलं घरातला असलेला ओल्ड क्लॉथ यूज करते. म्हणजे टाईट येण्यासाठी रिंगवर क्लॉथ. तुम्ही पहा, मी ते पण दाखवते. हा पहा, असा ह्या साईडला हँड आहे म्हणून दोन साईड क्लॉथ लावून घ्यावे लागते, इकडून पण इकडून पण. आपल्याला जर कन्फ्यूज होत असेल तर कुठून कुठं घ्यायचं हे दुसरी साईड, एकदा क्लॉथवर रिंग ठेवून मग पाहायचं, मार्क करून तिथे शिलाई मारायची. ह्याला कच्ची शिलाई मारतात, छोटी शिलाई मारायची काही गरज नाही. कारण आपण हा क्लॉथ नंतर काढून टाकता. छोटी जर शिलाई घेतली तर थोडंसं वेळ लागते. कच्ची शिलाई मारली तर जल्दी पटकन निघून जाते. हा पहा, असं दोन्ही कट दिसायला ना. आता इथे आता आपण खालून रिंग लावून घेऊ क्लॉथवर. नंतर उरलेला क्लॉथ असते ना, आपल्याला डिस्टर्ब होते, त्यासाठी असं फोल्ड करून मी टिपटॉपची क्लिप यूज करते. असते ना लहान लेकरं कोणी लावतात ना, ती कोणी काही लावतात, पण मी टिपटॉपची फिक्स बसते म्हणून टिपटॉपची क्लिप यूज करते. त्यानंतर असं सुरुवातीला थोडंसं बॉर्डरवर वर्क करून घ्यायचं. म्हणजे आउटलाईनसाठी जरी थ्रेडनं चेन स्टिच करायचं. त्यानंतर एक एक
शुगर बीट्स. मग आपल्याला आपला जोही डिझाईन आहे, आपल्याला जो करायचा आहे ते डिझाईन सुरू करायची. तुम्ही पहा, तुम्हाला पूर्ण झाल्यावर अजून खूप छान दिसते. हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर, डिझाईन आवडली तर पहा, तुम्ही मला कॉमेंट करून सांगू शकता कसं दिसत आहे. ट्रेंड चालला आहे ना आता सध्या ही डिझाईन, त्यासाठी. थँक्यू फ्रेंड्स.